हॅलो, जसं की मी तुम्हाला गेल्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं, की मी पुढच्या व्लॉगमध्ये रात्रीच्या जेवणात काय बनवणार आहे त्याची रेसिपी शेअर करेल. तर आत्ता मी बनवते पीठ मिरची. त्याच्यासाठी मी आधी मिरच्या घेतल्या आणि मग त्या अशा एक-एक करून मधोमध चिरून घेतल्या आणि मग त्या मीठ टाकून मिक्स करून बाजूला ठेवून दिल्या. थोड्या वेळाने या मिरच्यांना पाणी सुटेल. मग तोपर्यंत मी लसूण सोलून घेतला आणि मी लसूण सोलायची एक तुम्हाला छोटीशी निंजा टेक्निक सांगून देते. लसूण असा मधोमध चिरून घ्यायचा आणि हे बघा त्याचं साल लगेच निघून जातं. असो तर लसूण सोलून झाल्यानंतर मी तो बारीक कापून घेतला. त्याच्यानंतर मग कोथिंबीर पण चिरून घेतली. त्यानंतर मग मी बेसन पीठ भिजवून घेतलं. 3 ते 4 चमचे बेसन पीठ घेतलं, त्यात टाकलं मीठ आणि पाणी टाकून व्यवस्थित मिक्स केलं. आणि हे मिश्रण आपल्याला जास्ती पातळ पण नाही करायचंय आणि जास्ती घट्ट पण नाही ठेवायचंय. मग गॅसवर मोठ्या साईजचा तवा ठेवून त्यात टाकलं तेल आणि तेल तापून झाल्यानंतर त्या मिरच्या त्या तव्यावर टाकून घेतल्या. मग थोडंसं जिरं टाकलं आणि मिरच्या थोड्याशा भाजून घेतल्या. जास्ती नाही भाजायच्या आहे, थोड्याशाच भाजायच्या आहे, कारण की त्या पिठासोबत पण शिजणार आहे. पण मिरच्या जर का आधी अशा थोड्या भाजून घेतल्या ना, मग पीठ मिरची लवकर होते आणि मिरची पण मध्ये कच्ची राहत नाही. आणि मिरच्या भाजून झाल्यानंतर त्या व्यवस्थित तवाभर पसरवून घेतल्या. मग त्यावर चिरलेला लसूण आणि कोथिंबीर टाकली आणि मग ते भिजवलेलं बेसन पीठ होतं ना, ते त्याच्यावर व्यवस्थित पसरवून घेतलं आणि हे 15 मिनिटं मी शिजवण्यासाठी ठेवून दिलं. आणि ते शिजेपर्यंत मी इकडे भाकरी करायला घेतल्या आणि इथे मी ज्वारीची भाकरी करते. याच्यासोबत बाजरीची पण भाकरी छान लागते, पण मग मम्मीसाठी घरामध्ये ज्वारीचीच भाकरी केली जाते, मग मी तीच करते. तर इथे तवा तापलेला नाहीये, तर म्हटलं चला तोपर्यंत आपण बघूया की पीठ मिरची कुठपर्यंत पोचली आहे. तर त्याची एक बाजू झालेली होती. मग मी म्हटलं चला ही बाजू आता पलटून घेऊया. पण ती पीठ मिरची एवढी मोठी झाली होती ना, की मला ती बाजू पण लवकर पलटता येत नव्हती. तर जेमतेम मी त्याची बाजू पलटली. त्याच्यानंतर मग त्याला आजूबाजूला पुन्हा तेल टाकून दिलं आणि पुन्हा झाकण ठेवून वाफण्यासाठी ठेवून दिलं. आणि मग इकडे पण तवा तापून गेला होता, तर मग मी इकडे भाकरी करून घेतल्या आणि मग मी हे मम्मीला औषध घेण्यासाठी कोमट पाणी करून दिलं आणि त्याच्यासोबत तिला दिलं कपिवाचं नोनी ज्यूस आणि मग थोड्या वेळाने मम्मीला मी वाढून दिलं. त्याच्यानंतर मग मी स्वतः पण वाढून घेतलं. आणि ही पीठ मिरची एवढी टेस्टी झाली होती ना, एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा. तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथे संपवते आणि जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटू आपण पुढच्या छोट्याशा मिनीशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.